नमस्कार मैत्रिणींनो, स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या प्रोमोमध्ये अन्वी आता सिंधूला लग्न करण्यापासून रोखत असते। त्यावर सिंधू म्हणते की तुला आणि राघवला बघवत नाही का विशालचं चांगलं वागणं, त्यामुळे तुम्ही मला असं त्याच्यापासून लांब करत आहात का? अन्वी म्हणते की नाही मामी, मी खरंच बोलत आहे, तू त्याच्याशी लग्न करू नकोस, विशाल चांगला माणूस नाही आहे, माझ्याकडे पुरावा नाही आहे म्हणून, पण मी जे काही बोलते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। विशालला तू चांगलं का समजत आहे? तुझं आयुष्य खराब करतोय तो माणूस, त्याचं दुसरं कोणावर तरी अफेअर आहे। त्यावर आता सिंधू म्हणते की तू किती काही केलं तरी माझं लग्न हे विशाल बरोबरच होणार आहे। तर पुढे आता राघवला आयुष भेटतो। आयुष आता कानातलं दाखवतो आणि राघवला म्हणतो की हे बघ, हे त्या स्टोर रूममध्ये पडलेलं होतं। तर राघव म्हणतो की तुला काय वाटतं कोणाचं असू शकतं? तर आयुष म्हणतो की हे कानातलं त्याच्या गर्लफ्रेंडचंच आहे, म्हणजे काजलचं, विशालची गर्लफ्रेंड आहे ती, आणि मागच्या वेळेला पण ती तिथेच होती त्याच्याशी बोलत, आणि आज पुन्हा विशाल बरोबर तीच असणार आहे आणि हे कानातलं तिचंच आहे। त्यावर आता राघव म्हणतो की पण आपण डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये तर विश्वास कसा ठेवणार? हे कानातलं आपण दाखवू नाही शकत, आणि मेन म्हणजे तू आणि अन्वी जर आता केअर करा, विशालला तुमच्या दोघांवर डाऊट आलेला आहे। इकडे आता विशाल काजलला सांगत असतो की ते अन्वी आणि आयुष आपल्या मागावर आहेत, ते आपल्यावर लक्ष ठेवून आहेत, आता याच्यातून मार्ग काढावा लागेल, नाहीतर आपलं भांडं फुटेल, आपल्या दोघांचं सत्य सर्वांसमोर आलं तर माझं सिंधूशी लग्न होणार नाही, हे लक्षात येते का काजल तुझ्या? काजल म्हणते की अरे बापरे, मग आता याच्यावर पर्याय काय आहे? तर विशाल म्हणतो की मी लवकरच आता काहीतरी डिसिजन घेणार आहे। तर पुढे आता अन्वी पुन्हा सिंधूचं डोकं खायला लागते की मामी प्लीज लग्न करू नकोस। तर त्यावर आता सिंधू म्हणते की अन्वी तुला माहीत नाहीये, तुला काय वाटतं की विशालचं माझ्यावर प्रेम नाही असं, पण तसं नाही आहे, काल जे झालं त्याच्यात राघवने मला वाचवलं आणि तुला असं वाटत असेल की त्याने मला वाचवलं नाही, पण सर्वांसमोर कदाचित त्याचं लक्ष नसेल, पण असं होऊ शकणार नाही की त्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे, मी त्याला एक संधी दिली पाहिजे, आणि तुझ्याकडे जर इतकं काही बोलायचं असेल विशालबद्दल तर मला पुरावा दाखव, जर तो पुरावा खरा ठरला तर तेव्हाच मी लग्न कॅन्सल करेल। आणि मग आता अन्वीला खूपच रडायला येतं, कारण अन्वीला सिंधूचं नुकसान नाही व्हायला पाहिजे असं वाटते सारखं, पण सिंधूचा मात्र खूप विश्वास बसला आहे विशालवरती, तर याच्यामधून कशी बाहेर निघणार अन्वी हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांची अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।